नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक खतरनाक टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे नागपूर सिटीचा ग्राउंड कुठे होणार आहे. 100 मीटर, 1600 मीटर, महिलासाठीचा 800 मीटर आणि गोळाफेक हे पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुम्हाला एक अंदाज येईल आणि त्यानुसार आपण तयारी केली तर 100% मित्रांनो आपल्याला चांगले मार्क्स येतील. चला वेळ न घालवता आपण सुरू करूयात. मित्रांनो पाहू शकता आमचे सहकारी मित्र यांच्याकडून आपण तो व्हिडिओ घेतलेला आहे, कारण की तिथं जाणं आपलं शक्य नाही. सिंथेटिक ट्रॅकचं काम चालू आहे. 400 मीटरचा ट्रॅक एकदम बेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि वातावरणही खूप म्हणजे एकदम भारी आहे आणि तिथं धूळ नाही. त्यानंतरून तुम्हाला जो म्हणजे पळताना धूळ झाल्यानंतर नाकात गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो, तसं काही होणार नाही. एकदम क्वालिटी ट्रॅक आहे, जे की रनर पळतात तसं वाटतं. एकदम बेस्ट मित्रांनो. अशा प्रकारे फक्त आपली तयारी बेस्ट करा. सिंथेटिक ट्रॅक आहे. जर शक्य असेल तर तुम्ही शूज घालूनच पळा. गावी जर प्रॅक्टिस करताय शूज वरती तर शूज घालून पळा. आणि जर तुम्हाला अनवाणी पायाने पळायचं असेल पण सिंथेटिक ट्रॅक आहे तिथं थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही हे करून घ्या, स्वतःला पहा काय जमतंय आणि त्यानुसार 100% तुम्ही तयारी केली पाहिजे. मित्रांनो ट्रॅकचा जर विचार केला 400 मीटरचा तर अप्रतिम आहे, खूप छान आहे मित्रांनो. जे की आपल्याला टीव्ही मध्ये पाहायला भेटायचं ते अक्षरशः आपल्याला तिथे पळायला भेटणार आहे. म्हणजे ती एक सुवर्ण संधी आहे आणि तिचा एकदम पॉझिटिव्ह विचार करा. आणि पॉझिटिव्ह विचार केला तर 100% मित्रांनो आपल्याला चांगले मार्क्स येणार आहेत. आणि 1600ला तुम्ही तिथं चांगले मार्क्स घेऊ शकता. फक्त तुम्ही आता तयारी करताना आपल्याला कशी करायची आहे, 400 मीटरच्या गावाकडे ट्रॅक वरती करायची, ग्राउंड वरती. मुलींसाठीही 2 राऊंड मारायला लागतील आपल्याला तिथे. आणि तिथे खूप महत्वाचं म्हणजे ग्राउंडची एकदम तयारी प्रगतीपथावरती आहे आणि लवकरात लवकर ग्राउंड होतील. 20 जानेवारी पासून सुरुवात होऊ शकते मित्रांनो. त्यामुळं मुलींनीही आणि मुलांनीही एकदम प्रॉपर प्रॅक्टिस करा. आणि हे पाहू शकता तुम्ही बाजूला इथून इकडे साईडला या झाडांच्या पलीकडे गोळ्याचं ग्राउंड आहे आणि 100 मीटरचं एक 100-150 मीटर अंतर असेल दोन्ही ग्राउंड मधलं. आणि हे ग्राउंड त्याच्या बाजूलाच गोळ्याचं ग्राउंड आहे. गोळ्याच्या ग्राउंड मध्ये पण मित्रांनो तिथे एकदम सपाटीला आहे, त्यामुळे तिथं पण प्रॉब्लेम नाही. तिथं आणखीन ग्राउंड तयार झालेलं नाही, तिथं ते गोळ्याचं तयार करणार आहेत. आणि 100 मीटर पण त्या ट्रॅक वरतीच होऊ शकतं किंवा इकडे होऊ शकतं. त्यामुळं ती एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. आणि अशा प्रकारे जर तुम्ही नागपूर सिटीला फॉर्म भरलाय तर 100% मित्रांनो तुम्हाला पोलीस होण्यासाठी खूप मोठी संधी आहे. फक्त त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण प्रॉपर ग्राउंड आणि लेखी या 2 गोष्टी केल्या तर 100% मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स येणार आहेत, त्यात शंका नाही.